म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. हे पाहिलं तुम्ही वातावरणात किती छान बदल झालाय. असं रोमॅन्टिक वातावरण वाटते की नाही. म्हणजे थोडक्यात काय ऋतू बदललाय. पण ऋतू जरी किती बदलले तरी माणसाची भूक ही काही थांबत नसते ना. कुठल्याही ऋतूत भूक लागतेच. चला मग जाऊयात खवय्येगिरी करायला एका नवीन घरी. मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहे ठाणे पश्चिम भागातल्या सौ साक्षी शशांक पिसाट. तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. म्हणजे आज मला एकदम खूप आनंद होत आहे की आज मला असं रेसिपीज करायला इथे चान्स तुमच्या झी मराठीतर्फे मला मिळाला. या कार्यक्रमात आम्ही सारे खवय्ये याच्यामध्ये आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे मी खूप मला असं आनंद होत आहे. एकदम. आणि तुमचा तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. नक्कीच. काय माहिती का तुम्हाला जेव्हा आनंद होतो ना तेव्हा आम्हालाही खूप आनंद होतो. कारण हा कार्यक्रम करतोच आम्ही प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासारख्या खवय्यांसाठी त्यांना नवीन नवीन रेसिपीज येतात. आधी आपल्याला गप्पा मारायच्यात आणि मग तुमच्या किचन कडे जायचं. चालेल? नक्की. मला सांगा तुम्ही ठाण्यात किती वर्ष झाली राहता? ठाण्यामध्ये मला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. हो. म्हणजे पूर्वी लग्नाच्या अगोदर मी डोंबिवलीला राहत होते आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा बदलापूरला राहत होते. बदलापूरला नंतर मग आम्ही इथे शिफ्ट झालो ठाण्याला. इथे ठाण्यात शिफ्ट झालो. ठाण्यामध्ये. बरं. आता कोण कोण असतं तुमच्या घरी? इथे माझ्या घरी माझा नवरा, माझा मुलगा आणि माझ्या सासूबाई. वा वा वा. छान. आणि काय काय आवडतं तुम्हाला सगळ्यांना खायला? आम्ही व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही खातो. पण आम्ही जास्त फिश हे जास्त म्हणजे प्रिफरेबल आहे. आणि व्हेजमध्ये पण आम्ही जास्त बघतो ॲज पर हेल्दी डाएट म्हणून आम्ही जास्त व्हेजला प्रेफरन्स जास्त देतो. हे झालं खाण्याचं. पण तुम्हाला स्वतःला करायला काय जास्त आवडतं, व्हेजमध्ये की नॉनव्हेजमध्ये? मी व्हेजमध्ये पण करते आणि नॉनव्हेजमध्ये पण करते. कारण का माझ्या मुलाला जास्त नॉनव्हेज आवडतं आणि मी करते व्हेज. ॲक्च्युली त्याला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकार जास्त आवडतात पण मी त्याला जास्त व्हेजमध्ये करून देते. बरं. असं. बरं. मग आम्हाला असं कळलं की तुम्ही शाळेत शिक्षिका आहात. हो. मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये प्री स्कूल ह्याच्यामध्ये मी टीचर आहे. बरं. आणि तुमचे मिस्टर काय करतात? एका प्रायव्हेट फर्ममध्ये ते GM आहेत. बरं. वा वा. पण मग तुम्ही दोघेही मोस्टली घराबाहेर असता? हां. पण मी जे आहे ते माझा पार्ट टाइम जॉब आहे. मी मॉर्निंगला तो मी आफ्टरनूनमध्ये परत येते. दुपारनंतर तुम्ही घरी असता. म्हणजे तो एक मला वाटतं मग तुम्ही आवड म्हणून करत असाल कदाचित. हां. मी एक आवड म्हणून करते आणि मला तसं म्हणजे बाहेर घरात राहण्यापेक्षा मला जास्त बाहेर क्रिएटिव्हिटी ऍक्टिव्हिटीज करायला जास्त आवड आहे. वा वा. म्हणजे तुम्ही थोडक्यात क्रिएटिव्ह पर्सनच्या आम्ही समोर आहोत. क्या बात आहे. तुमच्या आजच्या रेसिपीजही अशाच आहेत का तुम्ही कुठून पाहून शिकलाय? नाही. मी तशा म्हणजे स्वतःच्या त्याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहेत. काही थोडंसं मी माझ्या मैत्रिणीकडनं वगैरे शिकलेलं आहे. अशा त्या रेसिपी. वा वा. तुमचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. मग अशी एखादी आठवण की तुम्ही सासरी आल्यानंतर अशाच क्रिएटिव्हिटीचा वापर करून एखादी छान नवीन रेसिपी केली आहे किंवा काहीतरी पदार्थ केला आहे तो खूप आवडलाय किंवा खूप आवडलाच नाही असं काही झालं होतं? खूप आवडलाच नाही असं नाही झालं. नाही म्हणजे एखाद्या वेळेस होतं ना की असं अरे हा थोडासा फसलाय असं झालं होतं कधी? नाही. माझे मिस्टर आहेत ना असं म्हणजे एवढे मला कॉपरेट करतात की जे काही झालंय ना चांगलंच असतं असं ते म्हणतात. मग त्याला नेहमी मला मोटिवेट करत असतात जरी केलं तरी. त्याच्यामुळे मला ते जास्त एक म्हणतात ना मोटिवेशन मिळतं. मी ते जास्त त्याच्यामध्ये अजून काहीतरी म्हणजे आयडियाज इनोव्हेशन करत राहते वगैरे असं सगळं करत राहते त्याच्यामुळे मला काही असं वाटत नाही की काही कुठला पदार्थ फसला आणि फसला तरी त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. क्या बात. असं वा. आम्हाला हेच अपेक्षित आहे की तुम्ही म्हणजे आज ज्या रेसिपी कराल त्या तुमच्या सगळ्या अभ्यासातून झालेल्या असेल. हो. नक्कीच. मग आपण जाऊयात किचनकडे. हो. किचनमध्ये गेल्यावर आपल्याला खूप गप्पा मारायच्या रेसिपी करत आणि आमच्या प्रेक्षकांना छान छान नवीन नवीन रेसिपीज दाखवायच्या. चालेल? व्हेज आहेत की नॉनव्हेज आहेत त्या? या व्हेजच आहेत. व्हेजच आहेत. चला म्हणजे माझी पण सोय झाली. जाऊयात आपण मग किचनकडे. चला मग आता या ताईंसोबत गप्पा मारूयात आणि किचनमध्ये जाऊयात आणि तुमच्यासाठी पाहूयात मस्त नवीन रेसिपीज. साक्षीताई तुम्ही आता आम्हाला रेसिपीज करून दाखवणार आहात. तयार आहात तुम्ही? नक्की. हो हो. चला मग आपली पहिली रेसिपी काय? पहिली रेसिपी आपली ओट्स अडाई. ओट्स अडाई. अडाई. हां. ओट्स मला माहिती आहे. अडाई काय? ओडाई हे आंध्र प्रदेशमधली एक रेसिपी आहे. त्याच्यामध्ये डोशाला अडाई म्हणतात आंध्र प्रदेशमध्ये.
अच्छा, म्हणजे अशा प्रकारच्या डोशाला अढई म्हणतात. हो. मग तुम्ही ही म्हणजे शिकलात कशी? तुम्ही तिकडे गेल्यानंतर ट्राय केली होती? हो, म्हणजे आपण तिथे मी एक ऍक्च्युली असं आउटिंगला वगैरे गेलो आपण तिथे की का आपण एक ट्राय करतो, एक तिथे गेल्यावर नॉर्मली तिकडची एक डिश आपण ट्राय करतो नक्कीच. मग तेव्हा मला तिथे ते रेसिपी आवडली. बरं. पण ते अढई म्हणजे डोसा ह्याच्यामध्ये जास्त करून ते तिकडचे जे ग्राम्स म्हणजे जे आपण डाळी असतात ते सगळं जास्त वापरलं जातं. पण मी आता माझ्या रेसिपीमध्ये मी आता ओट्स हा वापर केलेला आहे. तर आज तर आपल्याला म्हणजे आपल्याच शेजारच्या राष्ट्रातली एक आंध्र प्रदेश मधली डिश खायला मिळणार. नक्कीच. वा वा, आम्हाला खूप आवडलेली डिश ओट्स अढाई, राईट? ओट्स अढाई. चला मग आता ओट्स अढाईसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. रोस्टेड ओट्स, भिजवलेले तांदूळ, भिजवलेली चणा डाळ, भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली मूग डाळ, भिजवलेले हिरवे मूग, भिजवलेली उडीद डाळ, नंतर त्याच्यामध्ये कांदा, आलं, बडीशेप, हिंग, हळद, मीठ, मिरची आणि कोथिंबीर. आपल्याला आता पाहिजे ओट्स अढाई. हो. साहित्य तुम्ही सांगितलं आम्हाला. हो. आता आपल्याला कृती करायची. नक्की. रेडी ना? हो. आधी काय करायला लागतं? आधी आपण एका बाउलमध्ये ओट्स घेऊया. ओट्स घेऊयात. हां. बर, मी तुम्हाला मदत केलीच चालेल ना? नक्की. मी एक एक तुम्हाला देत जाईल. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं प्रमाणात तुम्ही काढून घ्या. हां. हे ओट्स किती घेतले आपण हे 1 कप रोस्टेड ओट्स घेतलेले आहेत. म्हणजे आपण ओट्स घेऊन थोड्याशा तेलामध्ये रोस्ट करायचे. जर डायरेक्टली यूज केले ना तर ते असं थोडासा चिकटपणा देतात. एवढं लागणार आहे आपल्याला? हां, पण हे जरा कमी घेऊयात. नक्की. ओके, चालेल. आता आपण तांदूळ जे भिजवले आहेत ते मी एक अर्धा कप घेतलेले आहेत. बरं. ते अर्धा कप तांदूळ घेऊया त्याच्यामध्ये. किती वेळ भिजवले ते तांदूळ? आपण हे 3 आवर्स 3 तास तांदूळ भिजत ठेवलेले आहे. पुरे एवढे? हो हो, याचे पण तेवढं बस होणार. बरं. नंतर आपण डाळी घेणार आहोत. बरं. त्याच्यामध्ये ही एक पाव कप चणा डाळ आहे भिजवलेली. ती पण 3 तास भिजत ठेवलेली आहे. बरं. नंतर आपण घेणार आहोत तूर डाळ. तूर डाळ. त्या सगळ्या भिजवलेल्याच डाळी आहेत. बरं. ही आता मुगाची डाळ आहे. आता हो, बरोबर ना? हो हो, बरोबर. माहिती आहे तुम्हाला. खवय्यगिरी इतकी मनापासून करतो मी. बरं. आणि आता अनुभव हळूहळू माझा पण दांडगा होत चालला. पुढे काय? आता आपल्याला हे हिरवे मूग आहेत. हिरवे ते पण मूग. भिजवलेले आहेत. हे सबंध मूग घेतलेत आपण? हो हो. बरं. हे किती? ते पण त्याच प्रमाणात ज्या डाळी वगैरे घेतलंय ना आपण त्याच प्रमाणात आपण ही हिरवे मूग घेणार आहोत. पण मला सांगा, ज्या प्रमाणात आपण ही ह्या 2 डाळी घेतल्या, हां, कुठली? आपण ही चणा डाळ आणि तूर डाळ आहे. चणा डाळ आणि तूर डाळ. पण ह्याच्यापेक्षा जरा कमी प्रमाणात आपण मूग डाळ घेतली. हो, कारण का ते संबंध मूग आणि आपली ही मुगाची डाळ त्याच्यामध्ये फरक आहे. बरं. थोडंसं ते चवीला टेस्टला वेगळे लागतात ते, कारण का ते थोडेसे कडवट असं होऊ शकतात म्हणजे. आणि त्याच्यामुळे आपण ती कमी प्रमाणात घेतली आहे आणि पौष्टिक असल्यामुळे तिचा वापर जरूर करावा. जरा वेगवेगळ्या जरा पद्धतीने वेगळ्या आणि चवही वेगळी लागते. चवही वेगळी बरोबर लागते. आहे. आता ही 100% उडदाची डाळ आहे. बरोबर. ही किती घ्यायची? ही पण आपली पाव चमचा आहे. बरं. मला वाटतं ह्या उडदाच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण सारखं आहे. हो हो. पुढे काय? आता हे आपण ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. बरं. आणि ग्राइंड झालं की त्याचं एक बॅटर तयार होईल. त्या बॅटरमध्ये मग आपण पुढची प्रोसिजर म्हणजे आपण त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, पुढे आला थोडक्यात तुरतास आपल्याला याचं बॅटर हां, याचं मिक्सीमध्ये आता बॅटर करून घेऊया. वा वा. म्हणजे आता जे ताईंनी रोस्टेड ओट्स घेतले होते आणि ह्या ज्या सगळ्या भिजवलेल्या डाळी घेतल्यात याचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे, ते करून घेऊयात. ओट्स अढाईसाठी लागणारं जे रोस्टेड ओट्स आणि डाळींचं मिश्रण आहे, बॅटर, ते आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. ती काय? आता ते जे बॅटर आपण आहे त्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. बरं. आणि मग आपण पुढचं करूया. पुढच्या कृतीला लागू. हो. बरं. त्याला ते तुम्ही मगाशी म्हणाला तसं मुगाच्या डाळीचा तो जे आपण सबंध मूग वापरले होते ना त्याचा रंग आलाय छान. हो की नाही? आणि त्याच्या कशी सालीसकट घेतल्यामुळे ती जास्त पौष्टिक पण आपल्याला मिळेल. वा वा. आता काय? आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा घालूया. मला वाटतं बारीक. हो हो. कारण हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला सगळा म्हणजे तो जरा म्हणजे थालीपीठ सारखं कसं होतं त्या टाईप मध्ये आपल्याला ते मिळतं. वा वा. नंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालूया. हळद घालूया. हो. नंतर हिंग घालायचं आहे. आता आहे बडीशेप. बडीशेप. हां, ती बडीशेप थोडीशीच घालायची, पाव चमचा. आणि ती मी अशीच घेतली आहे कारण का ती दाताखाली आली की ती जरा टेस्टी लागते, छान लागते. जसं आपल्याला आपण चकलीमध्ये तीळ घालतो की तसं किंवा ओवा घालतो किंवा काय, तर मी आता बडीशेप घालते आहे. बरोबर. नंतर मग आपल्याला आलं घालायचं आहे. आलं घालायचं. ओके. त्याच्यामध्ये घालायचं आहे. मला वाटतं आपण आल्याच्या साली घेतल्यात ना? हां, म्हणजे तसंच ते जास्त चविष्ट लागेल. तेवढीच चव हवी आपल्याला. हो, मध्ये मध्ये तसंच चांगलं लागतं. आता पुढे काय? आता आपल्याला मिरची घालायची आहे. मिरची चवीपुरती. चवीपुरती घालायची. मग कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही हातानेच घालूया. हो. आणि मग आपल्याला चवीप्रमाणे मीठ.
मिठाचं प्रमाण आता मला पाठ झालंय चवीप्रमाणे. बरोबर. पुरे इतकं? हो बस बस. बरं, आता काय करायचं? आता आपण हे फुल मिक्स करायचं आणि मग पॅन तापत ठेवून आपण त्याच्यावर त्याचे डोसे करायचे आहेत. मीन्स अढाई करायची आहे. बरं, मग अशी ओट्स अढाई ना? बरोबर, ओट्स अढाई. हा पदार्थ तुम्ही तिकडे आंध्र प्रदेशामध्ये? हो हो. आता हे मिश्रण तयार झालंय. आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे, व्यवस्थित ते आता तयार आहे. पुढे काय करायचं? आणि आता ह्याचे आपण डोसे किंवा आपण त्याला थालीपीठ म्हणू शकतो, पण थालीपीठ आपण थापतो, पण आता हे डोशासारखं आपण बॅटर तयार केलं त्याच्यामुळे हे डोसे करूया. डोसे करायचे? ओट्स अढाई. हो, ओट्स अढाई करायची. चला मग आता ओट्स अढाईचं मिश्रण तर पूर्णपणे तयार आहे, आपल्याला आता अढाई करायची, बरोबर ना? नक्कीच. चला आता पुढच्या तयारीला लागू. ओट्स अढाईसाठी लागणारे मिश्रण आपल्याकडे सगळं तयार आहे. सगळं तयार आहे. आणि आता ओट्स अढाई करूया, तयार करायची. हो. चला मग आधी काय करायचंय? आता पॅन हा आपण तापत ठेवलेला आहे. आता ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे. बरं, मला सांगा किती मी घालतो? अगदी थोडंसं. अगदी थोडं? बस. एवढं पुरे? हो, पुरे पुरे. आता ते थोडंसं आपण स्प्रेड करून घेऊया. बरं, हे आता थोडंसं स्प्रेड झालेलं आहे. बरं, आता ह्याच्यावर आपण ते बॅटर 1 स्पून घालूया. बरं, आणि डोशासारखं पसरवायचं? डोशासारखं पसरवायचं. बरं. वा, आपला तवा पण मस्त तयार झालेला आहे. मला वाटतं. आणि ह्याचे जे आपण डोसे करतो ना ते छोटे छोटेच छान लागतील, म्हणजे अगदी मोठे नाही आणि अगदी पातळ पण नाही करायचे. थोडेसे जाड छान लागतात. उत्तप्पा जसं असतो तसं जाड जाड करायचं, हो की नाही? हो, कारण का त्याच्यामध्ये कांदा आहे, बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, त्याच्यामुळे ते थोडंसं जाडच छान लागतं. मला वाटतं हा मिश्र डाळींचा ओट्स घातलेला डोसा. नक्कीच. अगदी त्याला विश्लेषण करायचं झालं. बरोबर. ओट्स अढाई किती वेळ लागतं याला? ह्याला 2 मिनिटच लागतील. तवा आपला चांगला तापलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे 2 मिनिटांमध्ये थोडंसं झालं की ते आता उलटायचं आहे. आपण ते एक साईड झाली ना की मग ते आपण परतूया. वा, म्हणजे दोन्ही बाजून आपल्याला छान भाजून घ्यायचं. छान भाजून झालं. किती वेळ लागतो याला? फार तर फार 2 ते 3 मिनिटं लागतात. 2 ते 3 मिनिटं? हो. किती हेल्दी आणि किती छान आणि किती आकर्षक डिश आहे, हो की नाही? चला मग आता तुम्ही वेळ न घालवता पटकन लिहून घ्या ओट्स अढाईसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ओट्स अढाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेले ओट्स, भिजवलेले तांदूळ, भिजवलेली चणा डाळ, भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली मूग डाळ, भिजवलेले मूग, भिजवलेली उडीद डाळ, कांदा, आलं, बडीशेप, हिंग, हळद, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेले ओट्स घेऊन त्यामध्ये भिजवलेले तांदूळ, भिजवलेली चणा डाळ, भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली मूग डाळ, भिजवलेले हिरवे मूग आणि भिजवलेली उडीद डाळ घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. या वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये कांदा, हळद, हिंग, बडीशेप, पाव चमचा आलं, मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर हे मिश्रण डोशासारखं पसरवून घ्यावं आणि ओट्स अढाई भाजून सर्व्ह करावी. वाह, ओट्स अढाई आपण कशी होते ते पाहिली. खूप छान रेसिपी तुम्ही आज आम्हाला सांगितली, मला तर प्रचंड आवडली. आता ही दुसरी रेसिपी काय? दुसरी रेसिपी आपण पण करणार आहोत मोमोज म्हणून. मोमोज? हा. कसले मोमोज? ते आपण व्हेज पनीर मोमोज करतो. व्हेज पनीर मोमोज? मी एवढा करता कसले विचारलं, कारण आपल्याकडे वेगळे पनीर मोमोज मिळतात, वेगळे व्हेजिटेबल मोमोज मिळतात. ऍक्च्युअली ही तिबेटियन रेसिपी आहे, ते आता इंडियामध्ये खूप फेमस होते. हो, कारण मध्यंतरी आमच्या याच कार्यक्रमामध्ये कुणीतरी चिकन मोमोज पण केले होते. ओके. आज मला व्हेज पनीर मोमोज ही वेगळी रेसिपी पाहायला मिळणार आहे आणि खायला सगळ्यात महत्त्वाचं. ही कोणी शिकवली तुम्हाला? मी स्वतःच तयार केली आहे ही रेसिपी. म्हणजे ऍक्च्युली जे आपल्याला इन्ग्रेडियंट्स जे चायनीज मध्ये आपण वापरतो तर ते तसंच आपण त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आणि मेन म्हणजे ही त्याच्यामध्ये आपण काही म्हणजे ऑइली नाही आहे. ऑइली नाही आहे इन द बेस म्हणजे आपण जे स्टफिंग करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल वापरतोय आणि ते डीप फ्राय वगैरे असा प्रकार नाहीये, त्याला आपण स्टीम करणार आहोत. क्या बात आहे. त्याच्यामुळे ती हेल्दी आहे. म्हणजे थोडक्यात आपण चायनीज उकडीचे मोदक करणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही, पण अगदीच मोदक नाही, याच्यात पनीर आहे, वेगवेगळ्या भाज्या आहेत. काय म्हणालात नाव याचं? व्हेज पनीर मोमोज. व्हेरी गुड. मग आता व्हेज पनीर मोमोज साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. हो, बारीक किसलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली कॅप्सिकम, बारीक चिरलेली कोथिंबीर, मळलेला मैदा, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची, किसलेलं पनीर, काळं मिरी, व्हिनेगर, तिळाचं तेल, सोया सॉस, तिखट आणि मीठ. आणि आता आपण पाहणार आहोत व्हेज पनीर मोमोज. साहित्य आपण पाहिलंय, आता आपल्याला कृती करायची. तेल तापलंय, हो बरोबर ना? आता आपण ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदी कोबी घालणार आहोत. कोबी घालणार आहोत. हो. आपण ह्या पॅन मध्ये तिळाचं तेल घेतलेलं आहे. बरं. आता हे कोबी हा बारीक चिरलेला आहे आणि तो आपण
थोडासा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाजर घालायचं आहे आणि हे जास्त आपल्याला व्हेजिटेबल्स फ्राय नाही करायचे आहेत, म्हणजे क्रंची ठेवायचे आहेत नुसत्या. मी घालू? हां चालेल. थोडंसं गाजर किसलेलं पुरे एवढं? बस बस. बरं. नंतर मग कॅप्सिकम आहे. बरं. बस पुरे? बस बस. ओके. आता काय? आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत. बरं. मिरची किती? मिरची अर्धा टीस्पून. बरं. बस थोडी पुरे? हो बस बस. नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पनीर. आपण हा पनीर कुस्करून घेतलाय. हां कुस्करून घेतलेला आहे. एवढं लागेल? हो चालेल चालेल. पण पनीरची टेस्ट थोडीशी वेगळी येते ना, त्याच्यामुळे मिल्की असल्यामुळे त्या थोडंसं जरा मुलांना जास्त आवडतं. बरोबर. आता आपण पनीर गरम झाल्यावर थोडंसं पाणी सुटतं ना? हो पाणी सुटतं. पण पनीर जास्त पण आपण ते स्टीर करायचं नाही, कारण का ते मग ते चिवट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ते जास्त नाही. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया काळं मिरी थोडंसं पिंच. हां चिमूटभरच. हो हो पुरे एवढी? बस बस. कारण आपण मिरची घातली ना तिखटासाठी. बरं मला एक छोटासा प्रश्न आहे. हां बोल विचारा. तुम्ही म्हणालात की चायनीज ह्याला आपण थोडंसं करण्याचा प्रयत्न करतो. चायनीज म्हटलं ना की त्याच्यात आपण ह्या जसं ही कोबी आपण खिसून घेतली, लसूण पहिल्यांदा येतं, म्हणजे आपण लसणाचा वापर नाही करत होतो. कारण लसूण नाही, पण त्याच्यामध्ये आलं घेतलेलं आहे. कारण जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही लसूण वापरा आणि कांदा हे दोघांचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. मग ते आपण स्टार्टिंगला आपण तेल घातलं तेव्हा तुम्ही ते लसूण आणि कांदा मग स्टार्टिंगला तुम्ही करायचा. जर तुम्हाला याच्यात अजून थोडंसं चायनीज कडे अजून झुकतं माप द्यायचं असेल तर तुम्ही लसूण आणि कांदा घालू शकता. बरोबर. हो. आता काय? आता आपण त्याच्यामध्ये घालूया सोया सॉस. किती लागणार आहे? थोडंसं म्हणजे हां बस बस बस. हो. मग विनेगर. हो बस बस. म्हणजे ते आंबट असतं ना, त्याच्यामुळे थोडंसं. नंतर आपण थोडंसं आलं घालणार आहोत वरून. बस पुरे. हो हो बस बस. थोडंसं त्याला तिखटपणा वेगळा. हां म्हणजे त्याची वेगळी चव लागते आलं ह्याची. नंतर मग थोडंसं तिखट थोडंसं झालं, आपली मिरची आहे ना त्याच्यामध्ये. हो बस बस. ओके. आणि मग ॲट लास्ट मीठ सॉल्ट टू टेस्ट. पुरे नाही एवढं? हो हो बस. आता हे मस्त आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे तिळाच्या तेलात. आणि मग हे परतून झाल्यावर आपण हे थंड करायचं आणि मग आपले जे मोमोज करणार आहोत आपण त्याच्यामध्ये ते आपल्याला स्टफ करायचं. स्टफ करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात आपण जे व्हेज पनीर मोमोज काय म्हणणार आहोत मगाशी आपण त्याला, व्हेज पनीर मोमोज म्हणजे तुम्ही म्हणालात उकडीचे मोदक जे आपण करणार आहोत व्हेज पनीरचे, त्याचं आता सारण तयार झालेलं आहे. आपल्याला आता पुढच्या कृतीकडे जायचं. व्हेज पनीर मोमोज साठी लागणारं सारण आपल्याकडे तयार आहे. लाटाही आपल्याकडे तयार आहेत. लाटा कशाच्या करून घेतल्यात? लाट्या आपण मैद्याच्या करून घेतलेल्या आहेत. मैदा आपण भिजवलाय, साध्या पाण्यामध्येच भिजवलाय आणि तो एका तासाकरता असा भिजवून साईडला ठेवून दिला होता, जो आपल्या साहित्यातही होता. म्हणजे साहित्यातही होता. आता त्याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या केलेल्या आहेत. बरं. आता हे सारण त्या लाट्यांमध्ये भरायचं. हो भरा. आपल्याला याची पुरचुंडी तयार करून घ्यायची. आणि म्हणजे त्याला अशा म्हणजे पाकळ्या किंवा असं चुन्या म्हणतो ना तसं दिसलं पाहिजे. आणि मग तसं आपण ते एक एक आता करून घेऊया. आपले व्हेज पनीर मोमोज तयार आहेत. आपण त्याच्यात सारण भरलंय आणि मोदकाप्रमाणे त्याची पुरचुंडी केली. आता काय करायचं? आता ते आपण इडलीच्या भांड्यात किंवा एखाद्या स्टीमर मध्ये आपण ते स्टीम करून घ्यायचं आहे. चला आमचं हे व्हेज पनीर मोमोज तयार आहेत. आम्ही आता पुढच्या तयारीला. व्हेज पनीर मोमोज आता अंतिम टप्प्यात आहेत, हो की नाही? आता आपण हे जे मोमोज तयार केले आहेत त्याचे आपण आपल्याला स्टीम करायचे आहेत. तर आपण स्टीमर तसं तयार ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे ग्रीस केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे एक एक मोमोज ठेवूया. किती वेळ लागतो हे मोमोज तयार व्हायला? 5 ते 7 मिनिटांमध्ये होऊन जातात. 5 ते 7 मिनिटं. वा. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं असेल ना? हो. आता आपण हे स्टीम करणार आहोत. स्टीम करायसाठी. चला म्हणजे आता व्हेज पनीर मोमोज ऑलमोस्ट आमचे तयार होणार आहेत फक्त 5 मिनिटात. बरोबर. तुम्ही अजिबात वेळ घालू नका आणि पटकन लिहून घ्या व्हेज पनीर मोमोज साठी लागणारं साहित्य आणि कृती. व्हेज पनीर मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक किसलेलं गाजर, बारीक किसलेला कोबी, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मैदा, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पनीरचा किस, काळी मिरी, विनेगर, तिळाचं तेल, सोया सॉस, तिखट आणि मीठ. कृती:
प्रथम फ्राय मध्ये तिळाचं तेल गरम करून त्यामध्ये कोबी, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची, पनीरचा किस, काळी मिरी, सोया सॉस, व्हिनेगर, आलं, तिखट आणि मीठ घालून सारण परतून वाफवून घ्यावं. भिजवलेल्या मैद्याच्या लाट्या करून त्यामध्ये पनीरचं सारण भरावं आणि मोमोज तयार करावेत. हे मोमोज वाफवून सर्व्ह करावेत. वा, क्या बात आहे. साक्षीताई, आज आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही ओट्स अडाई आणि व्हेज पनीर मोमोज या 2 खूप चांगल्या आणि खूप नवीन रेसिपीज आम्हाला करून दाखवल्या. बरं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. मला पण खूप आवडलं की तुम्ही झी मराठीने मला हा एक असा एक वेगळा म्हणजे सोहळाच म्हटला येईल. माझ्यासाठी तो मोठा सोहळाच आहे की हे सगळं पदार्थ मला तुम्हाला दाखवता आले. आणि म्हणजे एक मला एक अशी इच्छा पण होती की बाबा आपण जे काही करतो आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एक असं म्हणजे मला असं एक वेगळं वाटत होतं की असं सगळ्यांपर्यंत ते पोहोचावं, की तुम्ही ज्या रेसिपीज मनापासून करता त्या प्रेक्षकांना कळाव्यात किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरी हा सोहळा झाला, पण आमच्यासाठी हा खरं तर सोहळा आहे. कारण तुमच्या या सगळ्या कष्टांचं कौतुक होणं हे आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, हो की नाही? आणि तुम्ही एवढ्या छान छान रेसिपीज गेल्यात म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. अशाच छान हसत राहा आणि नवीन रेसिपीज करत राहा. आम्ही पुन्हा येऊ. चालेल ना तुम्हाला? नक्कीच. चला, आजचा भाग आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. तुम्ही कसा केलात, म्हणजे कसा वाटला तुम्हाला, रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. वा, एरवी आई खूप कष्ट करते आणि आईच्या कष्टाचं फळ मुलगा खातो. पण आज आईचं या सगळ्या रेसिपीजचं शूटिंग होणार आहे म्हणून अथर्वने खूप कष्ट केलेत आणि त्याचं फळ आता आम्ही सगळे कुटुंब मिळून खाणार आहोत, हो की नाही? नक्कीच. खाणार ना अथर्व? वा वा, क्या बात आहे. चला मग आम्ही आता हे 2 नवीन रेसिपीज मस्त खातो. तुम्ही अशाच नवीन रेसिपीज ट्राय करा. मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. पुन्हा भेटूया नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे